आज मौजे येवती तालुका धाराशिव विधानसभा मतदारसंघ तुळजापूर येवती येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा राज्याचे माजी मंत्री परिवहन मंत्री माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित केला होता। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की येणाऱ्या 2024च्या विधानसभेसाठी परत 90 वर्षाच्या तरुणांनी म्हणजे माननीय मधुकररावजी चव्हाण साहेबांनी दंड थोपटलेले आहेत। दंड थोपटले असं का म्हणतोय तर तो 90 वर्षाचा पैलवान गेली 60 वर्ष या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा वाहत आहेत। आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत। आजचा हा कार्यक्रम कोण जिल्हा परिषद मतदारसंघ त्याचबरोबर परिसरातील काही लोकांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमचे मित्र हनुमंतजी पवार यांनी बरीचसं परिश्रम घेतलं। त्याचबरोबर ग्रामपंचायत येवती बालाजी उबाले त्याचबरोबर कोंड असेल भंडारवाडी असेल टाकळे असेल येवती असेल वाणेवाडी असेल डकवाडी असेल हिंगजवाडी असेल कोळेवाडी असेल रामवाडी असेल या सर्व गावांनी इथे उपस्थित दाखवून माननीय मधुकररावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागं 100% जास्त मत देऊन आम्ही परत तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवण्याची शपथ घेतली आहे। आजचा हा कार्यक्रम मतदारसंघातील सर्वांनी आयोजित केला आणि साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही परत उभं राहो। ज्या विकासामध्ये खंड पडलेला आहे तो विकास करण्यासाठी आपली या मतदारसंघाला आवश्यकता आहे आणि आपणच या मतदारसंघाचा परत विकास करू शकता। या दिशा आणि दशा संपलेल्या राजकारणाला आपल्यासारख्या भीष्माचार्याची गरज आहे आणि आपण परत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं अशी आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली आणि साहेबांनी ती मान्य करून येणाऱ्या विधानसभेमध्ये साहेब उमेदवार म्हणून आपल्याला दिसतील आणि आपण सर्वांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं वचन दिलं। त्यासाठी मी तुमचा सर्वांचा आभारी आहे। आज काय पक्षप्रवेश झाले काय आमचेच जुने सहकारी जिल्हा उपाध्यक्ष माननीय लक्ष्मणदास सरडे ज्यांनी 2012 ते 2015 या कार्यकालामध्ये संजय गांधी श्रावणबाळचं तालुक्याचं तालुका अध्यक्षपद भूषवलं। त्यांच्या कार्यकालामध्ये माननीय चव्हाण साहेबांच्या कार्यकालात 16,000 संजय गांधी श्रावणबाळच्या लोकांना आधार दिला। आमच्या काँग्रेसमधील काही सुंदोबसुंदीमुळे साहेब दादांनी आमचे माजी तालुका अध्यक्ष रोहितजी पडवळ अशोकजी शिंदे मुकुंदजी पाटील या काही लोकांनी दुसऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यांना या कार्यकालामध्ये जी मिळालेली वागणूक आहे ती दुय्यम असल्यामुळं त्यांनी सांगितलं की आपलं ते सोनं जुनं ते सोनं आपण आपल्या घरी जावं आणि परत काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे। कार्यकर्त्याचा मेळावा ते सुभाषला नंदबाबा समाजावरून नेमकं आज तरी पण दिल्ली वगैरे काही गावात फिरतात लोक वेळ झाला ते सोडत नव्हते थांबा तुम्हाला पुन्हा येतो शेवटची गावात हेवेदारी असतात प्रत्येक गावात घरात असतात। माझ्या घरातली गोष्ट सांगतो बाईक वाटली तुम्ही मला नेहमी कसं काय सांगितलं घरातली गोष्ट। काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून आज जो मेळावा झाला इथे माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब यांचा आमच्या कोंड जिल्हा परिषद गटामध्ये आज संवाद मेळावा झाला। या मेळाव्याच्या माध्यमातून येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या तुळजापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जी काय पण केलेला आहे त्याचा पुनरुच्चार करणारी आजची ही सभा होती। या कोंड जिल्हा परिषद गटामधल्या कोंड सुंबा येवती नितळी हिंगळजवाडी कोळेवाडी रामवाडी वाणेवाडी डकवाडी रामवाडी कोळेवाडी टाकळी या सगळ्या गावातले असंख्य काँग्रेस कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे आमच्या मित्र पक्षाचे काही सहकारी आज आले होते। ज्या काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं संविधान दिलं लोकशाही दिली तो काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवण्यासाठी समर्थ आहे आणि या तुळजापूर मतदारसंघामध्ये निष्ठा बदलणारे पक्ष बदलणारे आणि एक दमदाटीचं हुकुमशाहीचं आणि विकासाला कुठलंही बांधील नसलेलं असं जे नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाचं राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून या मतदारसंघातली जनता उत्तर देणार आहे।
आमचा या भागातला सोयाबीनचा शेतकरी आहे, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे. या भागामध्ये स्पर्धा परीक्षांची भरती निघत नसल्यामुळे शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षेच्या जागा असतील, युवक इथला चिडलेला आहे. महागाईनं प्रचंड वैतागलेल्या महिला आहेत. हा सगळा वर्ग तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब, ज्यांचं सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन मिळत आलं, नेतृत्व मिळत आलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी मिळवून दिली, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं या भागामधलं काम, त्यांचा जनसंपर्क, या सगळ्याच्या बळावर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणारा हा मेळावा असेल असा आम्हाला विश्वास आहे. या भागामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज मनमोकळेपणाने चव्हाण साहेबांशी संवाद साधला. असंख्य कार्यकर्ते आले होते, शेतकरी आले होते, भरभरून बोलले. भारतीय जनता पक्षाचं स्थानिकचं नेतृत्व असो की राज्यातली सत्ता असो, याच्याबद्दलची नाराजी या मेळाव्याच्या माध्यमातून आज लोकांनी मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुळजापूर विधानसभेवर माननीय मधुकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या उपस्थित जनतेनं आम्हाला आज दिला.